तर स्ट्राईकला पहिलाच चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईट चेंडू. सौरव स्वतःची पहिली आणि संघाची सुरुवात करताना सौरवचा पुढचा चेंडू अंकुश सरांसाठी. पाहूया अंकुश सर. परत एकदा वाईड, बॅक टू बॅक वाईड. अशा प्रकारे 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. उमरखेड संघाला या बारीने अतिशय सुंदर असा कट केलेला आहे ऑफसाईड दिशेने. बघूया किती धाव होतात ते. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि निश्चितच 4 धावा. अंकुश सरच्या बॅटमधून निघाला हा पहिला चौकार, कणकणीत चौकार असा. चांगली सुरुवात केलेली आहे ती अंकुश सराने. परत एकदा बॉलिंग मार्कला तयार आहे तो सौरव. राईट हँड ओव्हर द विकेट अंकुश सरांसाठी. आणि या बारीने रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. चांगली पुनरावृत्ती केली ती सौरव याने. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर या सामन्यामध्ये टिकून ठेवायचं असेल तर. परत एकदा सौरव या बारीने कट केलेला आहे मागच्या दिशेला. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 धावावर. या बारीने मारण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर चेंडू समजून शकले नाही सर. निर्धाव चेंडू. चांगली पुनरावृत्ती केली ती सौरव याने. अशीच गोलंदाजी करावी लागेल सौरव यांना. परत एकदा सौरव सामना करीत अंकुश सर. या बारीने अतिशय सुंदर असा स्टेटस नेटवलेला आहे. त्या जागी क्षेत्ररक्षण काहीच करू शकणार नाही. जबरदस्त असा शॉट. 4 रनासाठी ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर उमरखेड संघ जाऊन पोहोचलाय तो 14 रनावर. चांगली फटकेबाजी पाहायला भेटली ती अंकुश सरच्या बॅट मधून. आता कप्तान निश्चितच हरी पाटील यांच्या खांद्यावर बॉलिंगची धुरा दिलेली आहे. तेच तर्रार गोलंदाज हरी पाटील. आणि स्ट्राईकला आला तो वैभव. सामना करेन हरी पाटीलच्या या चेंडूचा. फिल्डिंग मध्ये थोडे चेंजेस करताना दोन्ही संघ अतिशय स्फोटक अशी फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये माहिर आहे. उमरखेड आणि अर्धापूर संघ.
बॉलिंग मारण्यात तयार आहे तो हरी पाटील, राईट हँड ओव्हर द विकेट. या बारीने अतिशय सुंदर असा स्टेट कशीने टोलवलेला आहे, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू, अचूक टप्प्यावर हा चेंडू होता, कुठल्याही प्रकारची धाव नाही. परत एकदा बॉलिंग मारण्यात तयार हरी पाटील. परत एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी होत आहे ती हरी पाटील यांच्याकडून. पहिल्यावर वैभव भाऊचा थोडा महाग, त्यानंतर बॉलिंगची धोरा हरी पाटील यांच्या खांद्यावर. दोन चेंडू, निर्धाव चेंडू. परत एकदा बॉलिंग मारला हरी पाटील. या वारने टोललेला लेग साईडच्या दिशेने. बघूया किती धाव होतात ते. एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते. या ओव्हर मध्ये आणि स्ट्राईक ला तो अंकुश सर. या बार रन, कुठलाही विकेट नाही. दुसरी वर प्रगती पथावर आहेत ते घेऊन आले ते हरी पाटील. परत एकदा बॉलिंग मारण्यात तयार हरी पाटील आणि स्ट्राईकला आहेत ते अंकुश सर. परत एकदा सौरव. खूपच मोठं जीवदान म्हणावं लागेल. तुम्ही कितीही चांगली गोलंदाजी करा, पण त्याला
क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असते. खूप मोठा झेल मिस झाला ते पाटील यांच्याकडून. अतिशय सुंदर चेंडू समजून शकला नाही. परत एकदा सौरव वैभव साठी या बारने परत एकदा मारण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहतो काय दोन्ही फलंदाज निश्चितच चांगला थ्रो असला तर धावा झाले असते, पण एक धाव चोरलेली आहे ती दोन्ही फलंदाजाने. अशी चूक खूपच महागात पडेल ते अर्धापूर संघासाठी. चांगले क्षेत्ररक्षण करण्याची आवश्यकता. परत एकदा सौरव बॉलिंग मारला तयार. सामना करतील अंकुश सर. सौरव सामना करतील अंकुश सर. या बारेने एक साईडचे चिन्ह टोलेलेलं आहे. बघूया किती धाव होतात ते. एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि निश्चितच डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. या 2 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 रन. तिसरा वर प्रगतीपथावर आहेत ते घेऊन आले ते सौरव. या ओव्हर मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ती सौरव कडून. परत एकदा बॉलिंग मारला तयार आहे तो सौरव. सामना करतील अंकुश सर. या बारेने शॉर्ट पिच चेंडू पण दिशाहीन. वाईट चेंडू. वाईट वर थोडं नियंत्रण ठेवायला लागेल ते अर्धापूर संघाला. आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूप मध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. सौरव सामना करतील अंकुश सर. या बारेने फुलटा चेंडू पुरेपूर फायदा उचलू न शकले नाही. एक धाव चोरलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल अंकुश सर आणि वैभव यांना. चांगली गोलंदाजी पाहायला भेटलेली आहे ती सौरवने. या ओव्हर मध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. वैभव सामना करतील सौरवच्या चेंडूचा. या बारेने एक साईडचे चिन्ह टोलेलं आहे. परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. या 2 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावा. तिसरा वर प्रगतीपथावर आहे सौरव. सौरव सामना करेन वैभव. या बारेने पुढे येऊन कव्हरच्या चिन्हामध्ये टोलेलेला आहे. बघूया किती धावा लागते आणि निश्चितच 4 धावा. जबरदस्त असा शॉट मारलेला आहे. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर उमरखेड संघ जाऊन पोहोचलाय तो 35 रनावर. ललकार ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांकडून 16 अशी फलंदाजी पाहायला भेटलेली आहे. 3 ओव्हर समाप्त झालेले आहेत आणि 35 धावा ठोकलेल्या आहेत. चांगली फटकेबाजी उमरखेड संघाकडून पाहायला भेटलेली आहे. आणि आता पाहतोय भोसले सर. महाराष्ट्र पोलीस भोसले सर. PSI भोसले सर आणि या बारने चांगला लेग साइडच्या सीने फटका आणि पहिल्याच चेंडूवर जबरदस्त असा झटका दिलेला आहे ते उमरखेड संघाला. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट.
नंदकिशोर देशमुख यांच्याकडून या कॅचला संभाजी क्षीरसागर यांना 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या कॅच साठी. अतिशय सुंदर असा कॅच झालेला आहे आणि उमरखेडला मोठा झटका दिलेला आहे. आणि अंकुश सरांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते विद्या. पहिलाच चेंडू आणि मोठा झटका दिलेला आहे ते अंकुश सरांच्या स्वरूपामध्ये भोसले सरांनी. आणि अंकुश सरांची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो विद्या भाऊ. हा सुद्धा खूप मोठा फलंदाज आहे उमरखेड संघाचा. पण अतिशय सुंदर असा चेंडू अपीलची दात मागताना पण वाईट नाही. चालते वाईट नाही. दोन्ही पंच अतिशय अनुभवी पंच. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात ते भोसले सर. परत एकदा भोसले सर सामना करेन विद्या. या बारने दिशाईने चेंडू, वाईट चेंडू. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 धावा. परत एकदा बॉलिंग मार्कला तयार आहेत ते भोसले सर. सामना करेन विद्या भाऊ. आणि या बारीने अतिशय सुंदर असा स्टेट जशीने टोलेलेला आहे एका रनासाठी विद्या भाऊ याने. अतिशय चांगली गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती या ओव्हर मध्ये भोसले सरांकडून. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. परत एकदा भोसले सर सामना करेन वैभव. या बारीने उंचावलेला आहे. बघूया त्या खाली क्षेत्ररक्षक आणि पाहतो काय कॅच मिस. खूपच मोठा विकेट. जोपर्यंत तुम्ही या चांगल्या गोलंदाजीला फिल्डर सहकार्य करणार नाही तोपर्यंत गोलंदाज काहीच करू शकणार नाही. खूप मोठा विकेट तुम्ही मिस केला. एक कहावत आहे पकडो कॅच जीतो मॅच. पाहूया आता कितपर हे योग्य ठरते ते. परत एकदा भोसले तर सामना करेन विद्या भाऊ. या बारीने थोडा दिशाईने चेंडू, वाईट चेंडू. थोडं एक्स्ट्राच्या धावा रोखावं लागतील ते अर्धपूर संघाला. आतापर्यंत 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये म्हणजे एक वर जास्त तुम्हाला फेकावी लागेल. परत एकदा भोसले सर सामना करेन विद्या भाऊ. या बारीने खेचलेला आहे लेग साइड करकरीत असा मोठा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. सहाराच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. वैभवचा कॅच सुटल्यानंतर विद्या भाऊने म्हणला दुसऱ्या चेंडूवर आता करकरीत आता षटकार ठोकून खतरेची घंटा वाजवलेली आहे ते विद्या भाऊ यांनी. भोसले सर परत एकदा बॉलिंग मारला तयार आणि स्ट्राईकला आहे तो स्फोटक फलंदाज विद्या भाऊ.
परत एकदा लेग साइडच्या स्थितीने मोठा शॉट करकरीत असा पुष्पा शाईल मध्ये छक्का. असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. खूपच महाग पडलेलं हे षटक. अतिशय सुंदर गोलंदाजी केली. जोपर्यंत फिल्डरचं सहकार्य भेटणार नाही तोपर्यंत गोलंदाज काहीच करू शकणार नाही. वैभवचा कॅच सुटल्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार मारलेले ते विद्या भाऊ याने. यास 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा ठोकलेल्या आहेत ते उमरखेड संघाने. आणि आता बॉलिंगची धुरा कप्तानने जानीच्या खांद्यावर सोपवलेली आहे. आता पाहूया जानी कितपर आपल्या कप्तानच्या या निर्णयावर योग्य उतरतील ते. जॉनी आणि सामना करेन वैभव. या बारीने जॉनीचा अचूक टप्पा. पण कीपर काय करतो. एक धाव चोरलेली आहे ती दोन्ही फलंदाजाने. थोडं रनावर नियंत्रण ठेवायला लागेल त्या अर्धापूर संघाला. गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी होत आहे पण फिल्डरचं सहकार्य तेवढंच आवश्यक. परत एकदा जानी आणि स्ट्राईकला आला तो स्फोटक फलंदाज विद्याभाऊ. बॅक टू बॅक 2 षटकार पहिल्या ओव्हर मध्ये ठोकलेले होते ते विद्याभाऊ याने. आणि आता सामना करायला जॉनीच्या चेंडूचा. जॉनी आणि जॉनीचा चेंडू आणि तेवढा तर चांगला फटका. पण परत एकदा मिसफील्ड. एक धाव चोरली आहे ती दोन्ही फलंदाजाने. हळूवार धाव संख्या जाऊन पोहोचली ती 53 धावावर. चांगली गोलंदाजी होत आहे पण क्षेत्ररक्षणामध्ये थोडं नियंत्रण ठेवायला लागेल. एक रन खूपच तुम्हाला महागात पडेल. कालचा मॅच अतिशय स्फोटक असा झाला. रन रोखावे लागतील. परत एकदा जॉनी या बारीने चांगला चेंडू टोलेला आहे. लेगसाईडने एक धाव घेतलेली आहे आणि एकाच धाव्यावर समाधान मानायला लागेल ते दोन्ही फलंदाजांना. हळूवार धाव आपली वाढवताना दोन्ही फलंदाज. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 54 रनावर. 5वा ओव्हर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आले ते जॉनी भाऊ. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत जॉनी भाऊ. परत एकदा स्फोटक फलंदाज स्ट्राईकला विद्याभाऊ. आणि या बारीने खेचलेला आहे स्टेटच्या दिशेने. 1 बाउन्स चौकार विद्याभाऊच्या बॅट मधून निघत आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. चांगली फटकेबाजी करत आहे ते विद्याभाऊ. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. या 4 रनाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 धावा. 5वा ओव्हर प्रगतीपथावर आहेत ते घेऊन आले ते जॉनी भाऊ. जॉनी भाऊ सामना करेन विद्या. आणि अचूक टप्प्यावर चेंडू निर्धाव चेंडू अशीच गोलंदाजी करावी लागेल. एक रन वाचवा लागतील. जबरदस्त असा अचूक टप्प्यावर चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. परत एकदा बॉलिंग मार्कला जॉनी भाऊ. सामना करेन विद्या. फुलटास चेंडू पण या बारेने पुरेपूर फायदा उचलू शकले नाही विद्या. एकाच रनावर समाधान मानावं लागेल. ओव्हरची समाप्ती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर उमरखेड संघ जाऊन पोहोचलाय तो 59 रनावर 1 विकेटच्या मोबदल्यात.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. बॉलिंग मारायला तयार आहे ते हरी पाटील. स्वतःचा दुसरा आणि संघाचा 6वा ओव्हर घेऊन येतो तो हरी पाटील. आणि स्ट्राईकला आहे तो पुष्पा स्टाईल मध्ये बॅटिंग करत आहे तो विद्याभाऊ. बघूया विद्याभाऊ आपल्या संघाला किती रनाचा डोंगर उभारून शकतात ते. आणि हरी पाटील परत एकदा बॉलिंग मार्कला या बारीने लेग साइडच्या दिने टोलेला आहे. बघूया किती धावा जाते. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि निश्चितच 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट वैभव आणि विद्या चांगली करताना या 2 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 धावा. 61 धावा सॉरी. 6वावर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आले ते हरी पाटील. आणि स्ट्राईकला आहे तो विद्याभाऊ. या बारीने चांगला चेंडू तेवढाच चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते दोन्ही फलंदाजाला. अशीच फिल्डिंगची आवश्यकता अर्धापूर संघाला. 1 रन वाचवावं लागेल कारण केव्हा सामना कोणत्या दिशेने झुकेल हे शेवटच्या षटकापर्यंत सांगता येत नाही. परत एकदा बॉलिंग मारला तयार आहे ते हरी पाटील आणि सामना करेल वैभव. या बारीने स्लोअर चेंडू आणि परत एकदा कॅच मिस झालेली आहे. ही कावात झाली अख्खं गाव बाबाचं पण हे नाही काही कामाचं. या ज्या जागी विकेट होता त्या जागी 2 धावा चोरलेल्या आहेत ते दोन्ही फलंदाजाने. मी पुन्हा सांगतो जोपर्यंत बॉलिंग तुम्ही किती बी सुंदर टाका जोपर्यंत क्षेत्ररक्षकाचं तुम्हाला सहकार्य भेटणार नाही त्या बॉलिंगला काही अर्थ राहणार नाही. आतापर्यंत खूप 2 मोठे झटके भेटत होते ते कॅच मिस झाले. परत एकदा हरी पाटील या बारीने चांगला टोललेला आहे स्टेटच्या दिशेने आणि पाहतो का परत एकदा मिस फील्ड. दिग्गज फिल्डर सोमेश भाऊ यांच्याकडून तर अशी आशा नाही. बॉलिंग मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला भेटत आहे ती हरी पाटील कडून पण सहकार्यामध्ये थोडं कमतरता. परत एकदा बॉलिंग मारला हरी पाटील. या बारीने चांगला गौरजीने टोलेला आहे. बघूया किती धावा जाते आणि निश्चित 4 धावा. चांगला फटका मारला आहे ते 4 रनासाठी विद्याभाऊ याने. ज्या जागी विकेट भेटायचा ज्या जागी 1 रन भेटायचा त्या जागी 4 रन. चांगली फटकेबाजी पाहायला भेटत आहे ती उमरखेड संघाकडून विद्याभाऊ यांच्या बॅट मधून. आणि परत एकदा लेग साइड ने ठेवलेला आहे. बघूया किती धाव जाते. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि निश्चितच 2 धावा. ओव्हरची समाप्ती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची उमरखेड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 71. समाप्त झालेल्या आहेत. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते ती वैभव आणि विद्याभाऊ यांच्या बॅट मधून. आता उर्वरित 2 षटक कशा प्रकारे अर्धापूर संघ टाकतो आणि उमरखेड संघ खेळतो. 71 रन
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. ठेवलेला आहे. बघूया किती धावा जात ते. 1 धाव पूर्ण केली आणि निश्चितच 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. या 2 रनच्या मोबदल्यात उमरखेड संघ जाऊन पोहोचलाय तो 73 रनावर. 7वा वर प्रगतीपथावर ते घेऊन आले ते जॉनी भाऊ. जॉनी काही चमत्कार करावा लागेल गोलंदाजीमध्ये आणि जॉनीने आणि तेवढाच चांगला कॅच. जॉनी यस बाप्पा चांगला झटका दिलेला आहे ते उमरखेड संघाला. सोमनाथ सराने चांगला कॅच पकडलेला आहे. अशीच कॅचिंग आणि फिल्डिंगची आवश्यकता. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. तो सोनू भाऊ आणि बॉलिंग मारला जॉनी आणि अचूक डब्यावर चेंडू. बघूया किती धाव जाते. 1 धाव पूर्ण केली आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एखाद्या धावेवर समाधान मानावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 74 रन. 7वा वर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आले ते जॉनी भाऊ. या ओव्हर मध्ये उमरखेड संघाच्या फलंदाजाला जकडून ठेवलेला आहे ते जॉनी भाऊ यांनी आणि उर्वरित चेंडू सुद्धा असेच टाकावे लागतील जॉनी यांना. आणि या बारीने दिशाहीन चेंडू वाईड चेंडू मूल्यवान धाव. एक्स्ट्रावर नियंत्रण ठेवावे लागेल. आतापर्यंत 7 चेंडू एक्स्ट्रा दिलेले आहेत. परत एकदा बॉलिंग मारला तयार आहे ते जॉनी आणि पाहतो काय भावाने मारला लिंबावर. असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. षटकार मारेन पर झुकेगा नाही साला. चांगला फटका. या सहाराच्या मोबदल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 80. परत एकदा मोठा शॉट त्या जागी
आणि तेवढाच मोठा झटका. मोये मोये आली शानदार तू भेट. शेअर तर मी सव्वा शेअर. सुरोसे शशांक भाऊने कॅच पकडून मोठा झटका दिलेला आहे ते उमरखेड संघाला. एक्क्याऐंशी धावा 7वा वर प्रगतीपथावर आणि जॉनी आपल्या आपल्या कप्तानच्या या निर्णयावर खरेखूर उतरताना मोठे झटके दोन दिलेले आहेत ते जॉनी याने. या दोन झटक्यावर खूपच मोठा परिणाम होईल ते उमरखेड संघाला. सातवा वरचा शेवटचा चेंडू जॉनी भाऊ आणि स्ट्राईकला आहे तो कुणाल. आता या विद्या भाऊची कशी जागा भरून काढतील ते पाहूया. कुणाल चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन जॉनी यांच्याकडून. जॉनी बॉलिंग मला तयार. 2-4 पावला तर अंकुश यांच्यासाठी आणि अंकुश सरने कव्हरला टोललेला आहे आणि परत एकदा चांगला प्रयत्न. या प्रयत्नाला 100 पैकी 100 मार्क. आणि पाहतो काय कार्यक्रम इकडं आटपला तर तिकडं समाप्त झाला. मोठा झटका लागलेला आहे ते सोनूच्या स्वरूपामध्ये. रन विकेट. शानदार भेट. ही ते आणि अचूक डब्यावर असा चेंडू समजून शकला नाही तो कुणाल. चांगली पुनरावृत्ती केली ती अर्धापूर संघाने. या 2 ओव्हर मध्ये जकडून ठेवलेले आहे ते उमरखेड संघाला. परत एकदा बॉलिंग पकला भोसले सर. कुणाल आणि पाहतो का बॅटचा भारी किनारा लागून मागच्या दिशेने गेलेला आहे. एक धाव चोरलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानायला गेल ते दोन्ही फलंदाला दादाला. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 83 रनावर. जेवढी स्तुती करावी तेवढी कमी या गोलंदाजांची. या 2 ओव्हर मध्ये जखडून ठेवलेले आहे ते उमरखेड संघाला. परत एकदा भोसले सर सामना करेन अनस. या बारीने यॉर्क लाईन चेंडू चांगला टोललेला आहे स्टेटच्या सीने. एकदा पूर्ण केली आणि निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहतो काय 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट. अनस आणि कुणाल अतिशय चुरशीची पाहायला भेटलेली ती आहे ती. या 2 रनामध्ये 2 रनाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 85 रन 4 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचं षटक चालू आहे ते घेऊन आले ते भोसले सर. परत एकदा भोसले सर अनस यांच्यासाठी
आणि फुलटास चेंडू फायदा उचलून शकला नाही अनस. एकाच रनावर समाधान मानायला लागेल ते दोन्ही फलंदाजाला. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 86 रनावर. चांगली गोलंदाजी पाहायला भेटत होती भोसले सर यांच्याकडून. परत एकदा बॉलिंग मारला तयार आहेत ते भोसले सर. सामना करेन कुणाल आणि परत एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती भोसले सरांकडून. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना कुठल्याही प्रकारचा चेंडू समजण्यामध्ये असमर्थ आहे तो कुणाल. परत एकदा बॉलिंग मारण्यात तयार आहे तो भोसले सर. या बारीने लेग साइड चेंडू टोललेला आहे. बघूया किती धावतात ते. आणि पाहतो काय परत एकदा मिस फील्ड. आतापर्यंत चांगला ओव्हर पण शेवटच्या चेंडूला मिस फील्ड आणि 4 धावा. साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. हॅलो चला उमरखेड संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक्क्याण्णव रनाचं लक्ष आहे ते आता अर्धापूर संघासाठी. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते उमरखेड संघाला. आणि उमरखेड संघाने 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 90 धावा ठोकलेल्या आहेत ते. आता पाहूया या निर्णयावर कितपर खरे उतरतील ते. अर्धापूर संघ 51 रनाचं लक्ष.
चला उमरखेड संघाची फिल्डिंग लागलेली आहे. अर्धापूर संघाचे दोन फलंदाज लवकर पाठवा, यानंतर खूप सामने खेळवायचे आहेत. चला अंपायर लवकरात लवकर हा सामना सुरू करा. अर्धापूर संघाकडून दोन तडाखीचे फलंदाज सोमेश आणि शशांक. शशांक आणि सोमेश भाऊ. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळाचे संघ. स्ट्राईकला गेला तो शशांक आणि नॉन स्ट्राईकला तो सोमेश. आणि कप्तानने बॉलिंगची धुरा उगलेच्या खांद्यावर दिलेली आहे. उगले पहिला चेंडू टाकतील ते शशांक साठी. हे 91 रनाचं लक्ष कशा प्रकारे पार करतील ते अर्धापूर संघ पाहूया. उगले बॉलिंग मार्कला तयार आणि सामना करण्याने शशांक. आणि पहिल्याच चेंडूला लेग साइडच्या सीने खेचलेला आहे शशांक याने. बघूया किती धाव होतात. एक धाव पूर्ण केलेला आहे आणि निश्चितच 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच जबरदस्त 2 धावा पहिल्या चेंडूवर ठोकलेल्या आहेत ते शशांक याने. चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी. तेवढाच चांगला चेंडू, निर्धाव चेंडू उगले यांचा. अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल. आणि चांगली फटकेबाजी करावी लागेल ते या दोन्ही तडाखीच्या फलंदाजांना. या बारीने चांगला फटका स्टेटच्या सीनेने. त्या जागी विद्याभाऊ एकाच रनावर समाधान मानावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना. हळूवार धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 धावा. आणि आता स्ट्राईकला आलेल तो सोमेश भाऊ. चांगली फटकेबाजी करण्यामध्ये माहिर आहे तो सोमेश. उगलेचा पुढचा चेंडू या बारीने रिवर्स घुमेलेला आहे. बघूया किती धावा जाते. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि निश्चितच 2 धावा. चांगला फटका पार बाउंड्री पार करू शकले नाही. 2 धावेवर समाधान मानावं लागेल ते दोन्ही फलंदाजांना. या 2 रनाच्या मोबदल्यात अर्धापूर संघ जाऊन पोहोचलाय तो 5 रनावर. उगले चांगली गोलंदाजी करताना आणि तेवढीच चांगली फटकेबाजी पाहायला भेटत आहे ती सोमेश यांच्या बॅट मधून. परत एकदा उगलेचा चेंडू सोमेश यांच्यासाठी. या बारीने चांगला फटका स्टेटच्या सीने. पण तेवढं तर चांगलं क्षेत्ररक्षण अंकुश सर. कुठलीही धाव नाही, निर्धाव चेंडू. परत एकदा बॉलिंग मार्कला तयार उगले. आणि सामना करेन सोमेश.
या बारने अतिशय सुंदर असा चेंडू समजू शकला नाही सोमेश, पण थोडी मिसफीड झाली. त्या जागी एक रन चोरलेला आहे ते अर्धापूर संघाने. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा. मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर परत एकदा बॉलिंग तयार सोमेश. मोठा झेल घेण्यामध्ये असमर्थ झालेला विद्याभाऊ, खूप मोठं जीवदान. आता या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा घेतात ते पाहूया. सोमेश भाऊ बॉलिंग मारला अंकुश. या बारे तेवढाच चांगला चेंडू आणि पाहतो काय थोडं रनिंग मध्ये मिस जॅज. रनिंग बिटवीन विकेट थोडी पाहून पळावे लागेल तुम्हाला. आता तर जीवदान भेटलं होतं ते सोमेश भाऊ. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटत होते अंकुश सरांच्या या ओव्हर मध्ये. परत एकदा बॉलिंग मारला. या बारीने चांगला शॉट, पण परत एकदा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण उगले यांच्याकडून. चांगली गोलंदाजी होत आहे ती अंकुश सर यांच्याकडून. परत एकदा बॉलिंग मारला अंकुश सर. सामना करेन सोमेश भाऊ. चांगला टप्प्यावर गोलंदाजी समजून शकत नाही ते सोमेश भाऊ. परत एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या थांबलेली आहे ती 8 रनावर. अंकुश बॉलिंग मारला तयार सोमेश यांच्यासाठी. या बारीने चांगला फटका कव्हरच्या स्टेटच्या झेने. एकाच रनावर समाधान मानावं लागेल. बॉल डेड, बॉल फुटलेला आहे. पंच तुम्ही बॉल चेक करत राहा. चांगली गोलंदाजी पाहायला भेटत आहे ते उमरखेड संघाकडून अंकुश सर यांच्याकडून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. कुठल्याही प्रकारची फटकेबाजी. नवीन चेंडू द्या, नवीन. असमर्थ आहेत ते दोन्ही फलंदाज.
परत एकदा बॉलिंग मारला तयार आहे अंकुश. थोडासा व्यत्यय पण सामना सुरू. आणि स्ट्राईकला आहे तो सोमेश भाऊ. या जीवनदानाचा सासू सासू गेली खोकून खोकून जावयाला 90 टाकून. मला जीवदान दिला तर मी षटकार मारेन वाकून. धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक.
भाऊ 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 काय बॅटिंग करतो भाऊ, बॅक टू बॅक दोन षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक अजय भाऊ षटकार. यांच्याकडून या आता जर षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे भावाला. अजय भाऊ बारसे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक शशांक भाऊ यांना. आता जर षटकार मारला तर काय बॅटिंग करतो भावा, काय बॅटिंग जबरदस्त. बॅक टू बॅक दोन षटकार. आणि काय काय शॉट आहे भावा, जबरदस्त. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्धापूर संघ जाऊन पोहोचलाय तो 31 रनावर. धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. शशांक भाऊ याने मनाला जीवदान दिला तर जीवदानाचा पुरेपूर आम्ही फायदा घेणारच. चांगली फटकेबाजी शशांकच्या बॅट मधून पाहायला भेटली. आता कप्तानने बॉलिंगची धुरा आता ज्ञानेश्वरच्या खांद्यावर दिलेली आहे. ज्ञानेश्वर स्वतःचा पहिला आणि संघाचा 4था वर घेऊन आला ज्ञानेश्वर. आणि या बारीने लेग साइड जॅसीने टोलेला आहे. चांगला फटका, एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि निश्चितच 4 धावा. काय बॅटिंग करतो भावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. दहा चेंडू मध्ये 30 धावा. अशीच फटकेबाजी करावी लागेल भावा. परत एकदा ज्ञानेश्वर बॉलिंग मारला तयार. या बारीने कव्हरच्या दिशेमध्ये. अरे भाई रे भाई, याला काही सांगा रे. चांगला फटका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. कडून एक पारितोषिक आलेला आहे भाऊ. जर षटकार मारला तर 501 रुपये अजय भाऊ बारसे यांच्याकडून. आणि तेवढा चांगला फटका लेग साइडच्या सीनेमध्ये. काय होते ते पाहतो आणि पाहतो काय. अरे गेला की रे, चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. फिल्डिंग एकच धाव आणि एखाद्या धावेवर समाधान मानायला लागेल. ते दोन्ही फलंदाजाला हळवार धावसंख्या धावून पोहोचली ती 44 धावा.
चौथा वर प्रगती पथावर आहे ते घेऊन आले ज्ञानेश्वर. आता एक जीवदान भेटलेलं होतं ते सोमेश भाऊला, ते सुद्धा चांगली फटकेबाजी करताना डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. या 2 रनच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावा. मारण्याचा प्रयत्न, बॅटचा भारी किनारा लागला. या बारीने निर्धाव चेंडू 4 वरच्या समाप्तीनंतर अर्धापूर संघ जाऊन पोहोचलाय तो 46 रनावर. आपल्या खिस्यात टाकून इकडे आणेन. या दोन्ही फलंदाजाची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी. आता स्वतःचा दुसरा आणि संघाचा 5वा वर घेऊन आलाय तो अंकुश सर आणि सामना करेल ते. आणि चांगला फटका, पॉइंटच्या दिशेने 1 धाव चोरली आहे ती दोन्ही फलंदाजाने. टॉस साठी लवकरात लवकर पेंडालकडे यायचं. दोन्ही कर्णधाराला विनंती आहे. नायगाव आणि कंधार दोन्ही संघाचे कर्णधार. सोमेश भाऊ स्ट्राईकला आणि अंकुश सर पहिला वर काय चांगला वर टाकला. परत एकदा बॉलिंग मार्कला अंकुश सर आणि स्ट्राईकला येतो. थोडी शांत बॅट आहे ती सोमेश भाऊची. या बारीने लेग साइड टोलेला आहे. एका रनासाठी हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 रन. 5वा वर प्रगती पथावर आहे ते घेऊन आले ते. आणि चांगला फटका, पण एकाच रनावर समाधान माना लागेल ते दोन्ही फलंदाजांना. पाहतो काय वर थ्रो, पण उगले तेवढंच बॅकअप चांगलं. परत एकदा स्ट्राईकला येतो सोमेश भाऊ. अचूक टप्प्यावर चेंडू, चांगला चेंडू सोडून दिला. कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता चांगल्या चेंडूला सन्मान दिलेला आहे ते सोमेश भाऊ याने. या बारीने लेग साइड दिशेने टोलेला आहे आणि डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये पहिलाच झटका लागलेला आहे ते अर्धापूर संघाला मोठा. फलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. वाटतय
ओहोर संपली. विनंती आहे की इकडे टॉस साठी लवकरात लवकर यायचं. कंधार संघ चला लवकरात लवकर पंच सामना सुरू करा. तुमचं टाइम लिमिट लावलेलं आहे. चला उमरखेड संघ वेदांत कप्तानने आता वेदांतच्या खांद्यावर बॉलिंगची धुरा दिलेली आहे. आणि फटकेबाजीमध्ये चांगली आतापर्यंत केलेली शशांक सर. आता पाहूया वेदांच्या या ओव्हर मध्ये कशा प्रकारे समाचार घेतील ते. वेदांत राईट हँड ओव्हर द विकेट शशांक सरांसाठी. वेदांत पुढचा चेंडू अचूक टप्प्यावर चेंडू निर्धाव चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल ते उमरखेड संघाला. या फलंदाजाला थोडं शांत ठेवावे लागेल. अनिल बाचेवार यांच्याकडून शुभमला 500. वाईट चेंडू. चला कंधार संघ आलेला आहे. टॉस करून घ्या. विलास भाऊ साबळे आणि नंदकिशोर देशमुख यांच्या हातचे हा टॉस होताना या बारीने ग्लास केलेला आहे. लेग साइडच्या सीमेमध्ये किती धावा होता ते बघूया. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि निश्चितच 2 धावा सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट तेवढीच चांगली 2 धावा चोरलेल्या आहेत. ते या 2 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 धावा. थोडा गिअर चेंज करावा लागेल शशांक सर आणि या बारीने चांगला फटका गॅप मध्ये मारलेला हा फटका बघूया आणि निश्चितच 4 धावा. चांगला फटका मारलेला आहे शशांक याने या 4 रनच्या मोबदल्यात. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. आणि निश्चितच दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. या 2 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 धावा. 6व्या वर प्रगतीपथावर. नायगाव आणि कंधार यांच्यामध्ये टॉस होताना नागाव याने टॉस जिंकलेला आहे. बघूया त्यांचा निर्णय काही क्षणामध्ये मिळेल.
वेदांता पुढचा चेंडू शुभम यांच्यासाठी करकरीत असा शॉट आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण अंकुश सर कडून आणि पाहतो काय अरे भावा अरे यार खूपच मोठा झटका ओव्हरची समाप्ती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे या रस्ता आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 धावा. सहा ओव्हर 60 धावा 2 विकेट. आता पूर्ण दारोमदार शुभम आणि सोमनाथ सर यांच्या खांद्यावर 12 चेंडू 31 धावा. अतिशय चुरशीचा हा सामना. परत एकदा बॉलिंग पार्कला ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरचा चांगला समाचार घेतला होता ते शशांक भाऊने, पण आता शशांकची जागा कोण घेतो तो पाहूया. ज्ञानेश्वर बॉलिंग मारला तयार, सामना करायला शुभम. आणि चांगला फटका स्टेटच्या दिशेने आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो काय. आणि परत एकदा थोडा किंचित अनिल बाचेवार कडून शुभम भाऊला प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अनिल बाचेराव यांच्याकडून शुभम भाऊला, अनिल बाचेवार यांच्याकडून शुभम भाऊला 501 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारला परत एकदा बॉलिंग मारला ज्ञानेश्वर, सामना करेन शुभम. या बारीने भावाने जबरदस्त असा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. शुभम भाऊ चांगली फटकेबाजी करताना ज्ञानबाच्या या ओव्हरचा 10 चेंडू 23 धावा. परत एकदा बॉलिंग मारला ज्ञानबा आणि दिशाहीन चेंडू घाबरला. वाईट चेंडू. हळुवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 69 रन. या बारीने उंचावून मारण्याचा प्रयत्न, त्या खाली विद्या भाऊ, पण या बारीने कुठलीही चूक नाही. मोठा विकेट शुभमच्या स्वरूपामध्ये लागलेला हा तो. भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. अतिशय
चुरशीचा सामना पाहायला भेटत आहे ते अर्धापूर नगरीमध्ये. हा सामना दोन्ही संघाकडे झुकलेला. पाहूया आता कोण बाजी मारून हा सामना आपल्या खिशात टाकून नेतो ते पाहूया. हरी पाटील शुभमची जागा घेतलेली आहे ती हरी पाटील यांनी. 9 चेंडू 22 धावा. ज्ञानबा बॉलिंग मारला तयार. फलंदाजीसाठी हरी पाटील सज्ज. 9 चेंडू 22 धावा. आणि पहिल्याच चेंडूवर करकरी स्टेटसीने मारलेला फटका एका रनासाठी. आणि एकाच रनावर समाधान मानावं लागेल ते हरी पाटील यांना. आठ चेंडू 21 धावा. आता स्ट्राईकला आलेले ते सोमनाथ सर. ज्ञानबा बॉलिंग मारला तयार आणि स्ट्राईकला आहे ते सोमनाथ. आणि शॉर्ट पिच चेंडू. चांगला समाचार आणि तेवढाच चांगला झेल. पहिल्याच चेंडूवर पविलियनचा रस्ता. सोमनाथ सर. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. असं वाटत चांगली गोलंदाजी पाहायला भेटलेली आहे या ओव्हर मध्ये. ज्ञानबा आता सोमनाथ सरांची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो. संभा. संभा आणि हरी पाटील आपल्या संघाला विजय मिळवून देतात का ते पाहूया. कारण हा सामना दोन्ही संघाकडे आतापर्यंत तर समांतर आहे. या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ती ज्ञानबाकडून. सात चेंडू मध्ये 21 धावा. हा चेंडू खूपच महत्वाचा दोन्ही संघासाठी. 7 चेंडू 21 धावा. संभा या चेंडूवर दोन्ही संघाची नजर. आणि पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे तो संभा. खूपच मिळाली शानदार भेट. ज्ञानबा याने आपल्या संघाला जिवंत ठेवलेला आहे या सामन्यामध्ये. आता स्ट्राईकला आहे ते हरी पाटील नावाजलेले फलंदाज. आता गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अर्धापूर नगरीचे PSI भोसले साहेब. फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईकला. पाहूया आता या शेवटच्या षटकामध्ये 21 रन चेस करायचे आहेत आणि स्ट्राईकला आहे ते हरी पाटील. आणि
पहिलाच चेंडू हातामध्ये पण कॅच मिस. एक रन पूर्ण केला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि निश्चितच 2 धावा पूर्ण. 5 चेंडू 19 रन. खूप मोठा विकेट होता हा. 5 चेंडू 19 रन. जोपर्यंत हरी पाटील आणि भोसले सर या स्पीजवर उभे आहेत, निश्चितच हा सामना आपल्या दिशेने नेतील. मोठे फटक्यांची आवश्यकता. वेदांता पुढचा चेंडू. स्लोअर चेंडू चांगला खेचलेला लेग साइडच्या दिशेने. त्या जागी कॅच मिस. पाहतो का? एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला. आता भोसले साहेब काय करतात ते पाहूया. स्ट्राईकला आलेल्या 4 चेंडू मध्ये 18 धावाची आवश्यकता. चार चेंडू 18 धावा. भोसले साहेब निश्चितच या सामन्याचे हिरो होतील हे जर रन काढले तर. भोसले साहेब स्ट्राईकला. आता बॉलिंग मारला तयार. बॉलर काय करतो ते पाहूया. कशा प्रकारे गोलंदाजी. ह्या 4 चेंडू खूपच महत्वाचे. आणि पहिल्याच चेंडूवर वा पुष्पा झुकेगा नहीं साला. षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पहिल्याच चेंडूवर करकरीत साहेबाच्या बॅट मधून 3 चेंडू 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. परत एकदा बॉलिंग मारण्यास तयार. स्लोअर चेंडू. साहेबाला थोडा जज करण्यामध्ये जमला नाही. चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू. 2 चेंडू 12 धावा. दोन चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. बॉलिंग मारला तयार भावा. फुलटा चेंडू फायदा उचलू न शकले नाही. 1 धाव आणि निश्चित हा सामना उमरखेड संघ विजयाच्या उमरवट्यावर. अतिशय सुंदर गोलंदाजी या 2 षटकामध्ये पाहायला भेटली. आणि अशा तऱ्हेने हा सामना उमरखेड संघ जिंकलेला आहे.